नारंगी गुलाब एलची, मोसंबी नारंगी गुलाब एलची, मोसंबी नारंगी गुलाब एलची, मोसंबी नारंगी गुलाब एलची, मोसंबी नारंगी गुलाब एलची। गरीब भिकारी आहे माय बाप, काही दया करा. आंधळा आहे माय बाप, काही दया करा. रोगी आहे माय बाप, महारोगी आहे माय बाप. तुमची पोल्ट्री आणखी 1000 कोंबड्याने वाढेल माय बाप. आणखी 2 फॅक्टऱ्यांचे चेअरमन व्हाल तुम्ही. सरकारकडून महिना कर्ज मिळेल, मोप सत्ता वाढेल तुमची. या आणि जा तिकडे गुमान राहावा. गाज 10 लोकात मस्करी करायची हाऊस. मास्तरांना सांगा मी बोलवलं. कशाला? तुम्ही यात पडू नका. जातोस का एक गाठ करा. आपण बोलावं. डोकीवरचे सुतार काढा. तो आमचा राजमुकुट आहे. तर तुमचं हे पोरकट वागणं संपणार तरी केव्हा? काढा त्या डोकीवर. मुस्कुटात आणखी एक माराल तर काढू. सकाळी या मुस्कुटात मारले, आता या मारा, म्हणजे फिटम फाट. सकाळी दोष तुमचा होताच. तमाशा केला. सगळ्या लोकांसमोर भिकाऱ्यासारखे वागलात तुम्ही आमच्याशी. सांगा, वागलात की नाही? आम्ही आहोतच मालक. आम्ही आपले आश्रित नाही का मालक? नाही. नाही? मग आम्ही आपले कुणीच नाही? जेवायला बसा. मुस्कुटात माराल तर बसू. मास्तर, कुठलीही गोष्ट अति करणं बरं नव्हे. नाही का? आधी मुस्कुटात मारा. तुम्ही आमचा मुकुट चुरगाळला. गुमान जेवा. नाही नाही तुम्ही आमचं काहीही करू शकाल, तर आम्हाला जेवायला नाही लावू शकत. आमचं उपोषण स्वातंत्र्य आम्ही प्राण गेला तरी सोडणार नाही. आम्ही जेवणार नाही. तुम्ही जेवा. आम्ही तुमची करमणूक करतो. एकदम झकास करमणूक. ठीक आहे. तुम्ही जेवणार नाही, आम्ही पण जेवणार नाही. हे बरं नव्हे मालक. मालक तुम्ही काहीही करा. हवं तर आमच्या मुस्कुटात मारा, पण आमच्यावर प्रेम करू नका. प्रेम करू नका. तो हक्क आम्ही तुम्हाला दिलेला नाही. मालक तुम्ही जेवा. हवं तर आम्ही तुमच्या पाया पडतो. तुम्ही मालक तुम्ही आमच्यावर तुम्ही जेवल्याशिवाय मालक तुम्ही
अंड्यांची टक्केवारी काय? चांगली आहे साहेब, 80 ते 85%. नवीन आलेले पक्षी कसे आहेत? छान आहे. वृत्तीची संख्या कमी आहे, अंड्यांची टक्केवारी जास्त आहे, शिवाय कलसंख्याही कमी आहे. पक्ष्यांची नीट निगा राखत चला. लक्ष सगळीकडे असू द्या. मास्तर का आमचे? कस काय मास्तर? बरं आहे. जागेची व्यवस्था नीट झाली? गरजेपुरतं सामान मिळालं? हा, आपल्या कृपेने. अरे कृपा आमची, कसली कृपा त्याची आहे. बरं काही कमी जास्त लागलं तर कळवत जा वाड्यावर. सोय होईल. चला. काय झालं मारुती कामात? काय झालं काय बी कळत नाही. काय ते कुठे काम यानं भांडण घालून काय संदर्भात ऐकलं ना? काय मास्तर बरा आहे ना? मग आपल्या दयेने. हो, हा मारुती कांबळे कोण? नाही, नाव ऐकल्यासारखं तर वाटतं, पण कधी कसं तेच स्मरत नाही. नाही, ही धर्मशाळा आपली नाही. आतमध्ये चला, पाय धुवायला पाणी देते. पण मी तो नाही. घर चुकलं. असं काय ते? आपलंच घर आहे. ते शक्यच नाही, शक्यच नाही. केर कचरा काढून घर लावलंय मी. कोणाच्या हुकमाने? कामाला धाडली आहे मला. कोणी? आम्हाला काहीच आठवत नाही. वाड्यावरनं धाडली आहे मला. वाड्यावर? कोणाचा वाडा? चांदोबाचा? धोंडे पाटलाच्या वाड्यावरनं. तिथंच कामाला आहे मी. त्यांचा काय संबंध आहे? काम करून शकतो होता आम्ही. आमचे नेहमी ते कसे घेतात? ते मला काय ठाव नाही. मला हुकूम झाला, मी आली. पाटील म्हणाल, एकला माणूस आहे, यासना पायी वाया चाललाय, काळजी घेणार कोण नाही त्याच. तू सांची जात जा. उपकाराचा दिमाग दाखवतात आम्हाला शेठ हिंदू. आमची कीव करतात, कीव. आमच्या खासगी जगण्यावर सुद्धा आक्रमण करतात, आणि ते सुद्धा त्यांच्या मालकीच. तुम्ही जा अशाच परत. आमच्या आवाकावा द्या ना, येऊ नका परत. तुम्ही म्हणता तर परत जाते.
तू तू इथंच कधी झोप लागली कळलंच नाही. आणि ते इश्क वगैरे राहूनच गेलं की रात्र संपलीच. आणि हा मारुती कांबळे कोण? शोध काढलाच पाहिजे. फार त्रास देतोय मला. मेंदूला झटून राहिलाय जसा. दोन शंका. एक, इश्क करण्यासाठी रात्री जागे कसे राहावे. दोन, मारुती कांबळे कोण? आभार. नम्र सेवक, मास्तर. काही काम नसेल तर 100 रुपये ठेवा करा. जावा. चिठ्ठी मिळाली तुमची. उत्तरा बरं हुकूम. आलो. वाड्यावर बोलावण्याचं कारण लक्षात आलं असेल. प्रश्न खाजगी असल्यानं. हुशार दिसता. आपणाहून फार कमी. आमची हुशारी सरळ नाकासमोर चालणारी. आमची एका जागी फिरणारी. पण तुमचं नाक आजकाल फार चालतंय. नाक आमचं चष्म्याला खुंटी केवळ. ही खुंटी जरा लांब झाली आहे. हो, असं म्हणायचे आमचे आई वडील लहानपणी. म्हणायचे बाणेदारपणाचं लक्षण आहे. फसले बिचारे.
काय देणार? कशाबद्दल? पद्धत आहे आमची. आमच्या घरची पद्धत आहे. घरी कुणी पाहुणा आला त्याचा पाहुणचार व्यवस्थित झाला पाहिजे. काय घेणार तुम्ही? चहा, कॉफी, दूध? पाणी द्या. तहान फार लागते अलीकडे. माधव, पाहुण्यांना सरबत आण. बसा. तर आता चिठ्ठीतल्या प्रश्नांची उत्तरं ती महत्वाची. आधी तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचा जबाब देतो. चालेल चालेल, जसं आपल्या सोयीनं जमेल तसं. तुमचा नंबर 2चा प्रश्न. म्हणजे मारुती कांबळे. मास्तर, सरबत मालक. ठेव तिकडे. निवडुंगाच्या फडात शहाण्या माणसानं पाय घालू नये मास्तर. पस्तावा होतोय. जन्मभर निवडूनच तुडवला आम्ही.